नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। मुंबईतील एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला आता सुरुवात करण्यात आलेली आहे। प्रसाद लाड, महेश सावंत, कालिदास कोळंबकरांनी स्थानिक नागरिकांची समजूत काढलेली आहे। स्थानिकांची समजूत काढल्यानंतर एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला आता सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 ते 8 दिवसात बैठक लावून पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं सांगितल्याचं देखील प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे। तर आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। अक्षय, खरं म्हणजे हा प्रश्न खूप दिवसांपासून चिघळलेला होता, प्रलंबित राहिलेला होता, परंतु अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर आणि तिथे येऊन प्रसाद लाड आणि कोळंबकरांनी स्थानिकांची समजूत काढली, त्यानंतर हा प्रश्न मार्गी लागलाय आणि आता पाडकामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। काय सांगशील? नक्कीच सचिन, खरं तर एल्फिस्टन पुलाला पाडकामाला जी आहे ती अखेर सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळतं। या संपूर्ण पुलाच्या दोन्ही बाजूला अनेक इमारती आहेत। या इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला होता। त्यामुळे या पुलाच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक नागरिकांकडनं मागणी करण्यात येत होती की या पुलाचं पाडकाम करा, परंतु आमचं पुनर्वसन जे आहे ते या आजूबाजूच्याच परिसरामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटनुसार करा, अशी मागणी जी आहे ती या स्थानिक नागरिकांकडनं केली जात होती। जवळपास या एल्फिस्टन पुलाच्या आजूबाजूला जवळपास 21 इमारती होत्या। 21 इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित होता। जवळपास या 21 मधल्या 2 इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न जो आहे तो पूर्ण झालेला होता, परंतु 19 इमारतींचे रहिवासी जे आहेत ते या पुलाच्या पाडकामाच्या विरोधात होते आणि सातत्यानं गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन जे आहे या पुलाच्या पाडकामाच्या विरोधात या स्थानिक नागरिकांनी केलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संपूर्ण एल्फिस्टन पुलाच्या दोन्ही बाजूला जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, एकीकडे कालिदास कोळंबकर आहेत तर दुसरीकडे महेश सावंत आहेत। या दोन्ही आमदारांनी या ठिकाणी आता येत स्थानिक नागरिकांची समजूत काढली आणि अखेरीस या सगळ्या नागरिकांशी जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद झाला आणि येत्या 7 ते 8 दिवसामध्ये हा संपूर्ण अक्षय, आपण अधिक माहिती जी आहे ते आपले प्रतिनिधी वैभव घाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, खरं म्हणजे हा पाडकामाला आता सुरुवात झालेली आहे। 10:15 वाजल्यापासून या संपूर्ण हा परिसर जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि पाडकामाला सुरुवात झाली आहे। काय सांगा? सचिन सर, अगदी बरोबर आहे। मी आता आहे त्याच प्रभादेवी परेल या ब्रिजवरती। तुम्ही पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात बांधकाम पाडायला सुरुवात झालेली आहे। ह्याचा टायमिंग जो होता, जो MMRD कडून सांगण्यात आलं होतं की 12 वाजता आम्ही पाडकामाला सुरुवात करणार आहोत, मात्र 12 वाजता न करता 10:30 वाजता त्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे। स्थानिकांची समजूत काढण्यात येते। स्थानिक आमदार आहेत, त्यांना यश आलेलं आहे, त्यामुळे येथे स्थानिक जे आहेत त्यांनी कुठेही विरोध करताना चित्र पाहायला मिळत नाही। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की याच्यावरती आम्ही तोडगा काढू, त्यामुळे कोणीही ते आता विरोध करताना चित्र पाहायला मिळत नाही। मात्र JCPच्या मार्फत आता मात्र हा पूल पाडायला सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे आणि कोठेही इथे जर पाहायला गेलं तर JCP असेल, दोन्ही JCP जर मोठ्या प्रमाणात इथं आता पाडकामाला सुरुवात केलेली असून पोलिसांनी आपला चोख बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 12 वाजता जी कारवाई होणार होती ती मात्र आता 10:30 वाजता तिकडे। नक्कीच वैभव, या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। मी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, साहेबांचं आणि मुख्यमंत्र्यांचं बोलणं करून दिलं। साहेबांना मी सांगितलं, महेशशी देखील मी चर्चा करतोय। साहेबांनी सांगितलं की महेश जरी शिवसेनेचा असला तरी तो आपला आहे, त्यामुळे महेश असतील, कालिदासजी असतील, या सगळ्यांना घेऊन या परळ, लालबाग, दादरचा विकास करण्याचा विषय आहे। आंतरराष्ट्रीय एक ब्रिज होतोय, हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विषय आहे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं आहे की 7 दिवसात 10 दिवसात आपण ही बैठक लावू, क्लस्टरचा विषय मार्गी सोडवू। मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आणि साहेबांशी मी चर्चा केली आणि साहेबांना जी परिस्थिती होती सुरुवातीपासून ती परिस्थिती सगळं सांगितल्यानंतर साहेबांनी एवढंच सांगितलं की कालिदास, सुरुवातीला आधी हे इंटरनॅशनल ब्रिजचं हे काम चालू होऊ दे आणि हा जो प्रश्न आहे तुला 8 दिवसामध्ये मिटिंग लावून हा प्रश्न मी सोडवून देतो, एवढा शब्द साहेबांनी दिलाय की 8 दिवसात ही मिटिंग लावून मी हा कस्टरचा जो प्रश्न आहे
तो मी सोडून देईन असं सांगितलं. महेश सावंतजी आत्ताच सत्ताधारी पक्षातले प्रसाद लाड किंवा या ठिकाणचे जे सत्ताधारी आमदार आहेत कालिदास कोळंबकर ते आलेले, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली फोनवरतून आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की बैठक लावू आणि या सगळ्या विभागातल्या नागरिकांना क्लस्टरमध्ये डेव्हलपमेंट करून देऊ असं आश्वासन दिलंय. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? नाही ना, क्लस्टरशी सहमत आम्ही. बघा, लोकांना चांगल्या प्रतीचा घर मिळाला पाहिजे, कारण भविष्यात एल्फिस्टनचा ब्रिज हा 4 पदरी होणार आहे. 4 पदरी झाल्यानंतर त्याचा डेव्हलपमेंट होणारच आहे. परंतु माझं एवढीच होती की कोळंबकर साहेबांनी 4 वर्ष प्रयत्न केलेत, त्याला कुठेतरी यश येऊ किंवा 4 वर्षात त्यांना कुठे यश आलं नाही. आता येत्या 8-10 दिवस काही लांब नाही. 8-10 दिवसात त्यांनी जर जनतेला शब्द दिलाय आणि त्यांनी सांगितलंय की सीएम साहेबांनी एकदा शब्द दिला की मागे फिरत नाही, त्याचा आम्हाला समजेल की 10 दिवसात सीएम साहेब मिटिंग लावतात आहे की नाही. सीएम साहेबांची मिटिंग झाली तर त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह निर्माण होईल. आम्ही त्यांना आयडिया सुद्धा देऊ, होण्यासारखं आहे, परंतु सीएम साहेबांनी ठोस निर्णय घेतला पाहिजे. चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.